श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मित्रांनो, दुर्गा सप्तशती पाठातल्या 7 अशा गोष्टी ज्या आपण लक्षात घेत नाही. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला ही पुढील माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, दुर्गा सप्तशती किंवा चंडीपाठ हे एक अत्यंत शक्तिशाली आणि पवित्र ग्रंथ आहे, ज्यामध्ये देवी दुर्गेच्या विविध रूपांची स्तुती आणि तिच्या विजयाच्या कथा आहेत. अनेक भक्त दररोज किंवा नवरात्रीमध्ये ह्या ग्रंथाचा पाठ करतात, पण बरेच वेळा काही महत्त्वाच्या गोष्टी भक्तांच्या लक्षात येत नाही. येथे अशाच 7 गोष्टी आध्यात्मिक अर्थासह सविस्तर माहिती सांगितलेली आहे, ती आज आपण बघणार आहोत. नंबर 1, सप्तशती म्हणजे 700 श्लोक, पण त्यामागचा अर्थ खोल आहे. बहुतेक लोक केवळ हे वाचतात की यात 700 श्लोक आहेत, पण हे 700 श्लोक केवळ संज्ञा नाही, हे मानसिक, भावनिक, आध्यात्मिक 7 स्तरांना शुद्ध करणारे मंत्र आहेत. सप्तशतीमधील प्रत्येक अध्याय आपल्या अंतःकरणातील एखाद्या दोषाचा नाश करणारा आहे. मित्रांनो, जर भावपूर्वक आणि श्रद्धेने वाचले तर ही सप्तशती एक अंतर्मुख तपश्चर्या बनते. आता सप्तशतीचा अभ्यास म्हणजे आत्ममंथनाची एक प्रक्रिया आहे. मधुकैटभ हे अज्ञान आणि अहंकाराचे प्रतीक आहेत. महिषासूर हा रूपांतर करणारा राक्षस आहे. हा मनातील चंचलता, अस्थिरता आणि असंभाव दर्शवतो. शुंभ निशुंभ हे लोभ आणि मत्सराचे प्रतीक आहेत. या कथा वाचताना जर आपण अंतर्मुख होऊन विचार केला तर लक्षात येते की हे युद्ध बाहेरचे नसून आपल्याच अंतरंगात चाललेले आहे. त्यामुळे सप्तशतीचा पाठ म्हणजे आत्ममंथन व आत्मविषयाची एक साधना आहे. नंबर 2, पाठ करताना नित्य नियम, शुद्धता आणि संकल्प याचे खूप महत्त्व असते. अनेक लोक केवळ रुटीन म्हणून पाठ करतात, पण शुद्ध मन, शुद्ध शरीर आणि संकल्प याशिवाय सप्तशतीचा प्रभाव संपूर्ण आपल्याला मिळत नाही. ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितले आहे की देवासमोर शांत चित्त, श्रद्धा व भक्तीने केलेले स्मरणच फलदायी ठरते. पाठ आधी संकल्प करून आपण कोणत्या उद्देशाने हे वाचन करतो हे निश्चित केल्यास पाठ अधिक प्रभावशाली होतो, किंवा आपण असं म्हणूयात की अधिक फलदायी होतो. सप्तशती पाठ करताना ह्या गोष्टी आपण ध्यानात घेतल्या पाहिजे. स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात पाठ टाळावा. घरामध्ये सप्तशतीसाठी एक वेगळे स्थान किंवा देवघर, मंडप असावा. दिवा, उदबत्ती, नैवेद्य याची व्यवस्था करावी. यामुळे देवीसाठी जागरूकतेचे आणि आदराचे वातावरण तयार होते. असे केल्याने पाठ हे एक यज्ञस्वरूप कर्म बनते, एक पवित्र कर्म जे आपल्याला जीवनातील पाप, संशय आणि व्याकुळतेला शांत करते. नंबर 3, नमस्तस्ये 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 नमो नमाचा त्रैगुणिक अर्थ काय आहे ते आपण जाणून घेऊ. ही पंक्ती अनेकदा पाठ करताना येते, पण तिचा अर्थ फार कमी लोकांना माहीत आहे. त्रिकाळ, त्रिभुवन आणि त्रिलोकातील सर्व दुःखांचा नाश करणाऱ्या देवीला ह्या त्रिवार नमस्कार आहे, असा याचा अर्थ होतो. या स्तोत्रात 3 वेळा न म्हणजे सत्व, रज, तम या 3 गुणांचा अधीन असलेल्या देवीला समर्पित आहे. हा एक आत्मसमर्पणाचा मंत्र आहे. मंत्राची कंपनशक्ती आणि ध्वनी चिकित्सा, दुर्गा सप्तशतीचे प्रत्येक श्लोक हे एक मंत्रच आहेत. हे श्लोक ऋषी, छंद, देवता आणि बीजशक्ती, किलक या 6 अंगे समर्पित असतात, जी एक मंत्र तयार करतात. मंत्रोच्चाराची विशिष्ट लय आणि ध्वनिमान मन, शरीर व आभामंडलावर कंपन निर्माण करतात. ही कंपन शक्ती नकारात्मक ऊर्जेला हटवते, चक्रशुद्धी करते आणि अंतःकरण आपले निर्मळ करते. नंबर 4, प्रत्येक अध्याय हा एक अंतर्द्वारावर विजयाची कथा आहे. अनेकांना असे वाटते की या कथा केवळ राक्षसांवर मात करण्याच्या आहेत, पण प्रत्येक राक्षस जसे की मधुकैटभ, महिषासूर, शुंभ निशुंभ हे मनातील द्वेषांचे प्रतीक आहेत. अहंकार, लोभ, मोह, मद, मत्सर. सप्तशतीचा पाठ म्हणजे एक मानसिक राक्षसावर विजय मिळवण्यासाठी ती एक साधना आहे. नंबर 5, किलक, कवच, अर्गला. किलक, कवच, अर्गला ही 3 महत्त्वपूर्ण स्तोत्रे अनेकदा दुर्लक्षित होतात. ही 3 स्तोत्रे सप्तशतीच्या मुख्य भागात जाण्यापूर्वी पाठ केली जातात, पण बरेच लोक ती म्हणत नाहीत. जाणून घेऊयात या 3 स्तोत्राचे महत्त्व काय आहेत. आता पहिला कवच म्हणजे काय? कवच म्हणजे देवीचे संरक्षण, नकारात्मक शक्तीपासून रक्षण करणे असा होतो.
यामध्ये आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात. मे शीर्ष ललांटच लोचन मे शूलधारिणी असे उच्चार करून आपण देवीचे कवच अंगावर धारण करतो. आता जाणून घेऊयात अर्गला म्हणजे काय. अर्गला म्हणजे देवीच्या कृपेची द्वारं उघडणारा हा स्तोत्र आहे. हा स्तोत्र वाचल्याने देवीची कृपा लवकर प्राप्त होते. मार्कंडेय उवाचपासून सुरू होणाऱ्या अर्गला स्तोत्रात आपली इच्छा देवीपर्यंत पोहोचवण्याची शक्ती आहे. आता कीलक. कीलक म्हणजे काय. कीलक म्हणजे मनातील अडथळे हटवणारा यंत्र, तंत्राचा गूढ उपाय. कीलक म्हणजे तालामधील अडथळा दूर करणारा मंत्र. ज्याला खऱ्या अर्थाने देवीचे दर्शन किंवा कृपा हवी असेल मित्रांनो, त्याने हा कीलक स्तोत्र न विसरता वाचले पाहिजे. हे 3 स्तोत्र म्हणजे सप्तशतीचा एक पिनकोडच आहे असं आपण म्हणू. योग्य रीतीने हा पाठ केला तर देवीशी थेट संबंध आपला जोडतो. नंबर 6. सप्तशती हा मंत्रात्मक ग्रंथ आहे, केवळ या कथा नाहीत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. लोक अनेकदा सप्तशतीला एक पौराणिक कथा समजतात, पण खरे पाहता हा ग्रंथ मंत्रात्मक प्रभावाने युक्त आहे. प्रत्येक श्लोक मंत्रासारखा आहे. त्यात विशिष्ट ध्वनी, लय, छंद आणि शक्ती आहे. म्हणून उच्चार शुद्धता आणि लयबद्धता ही अत्यंत महत्त्वाची आहे. नंबर 7. देवीच्या कृपेची प्राप्ती पण अहंकाराने नाही तर ती नम्रतेने प्राप्त करून घेतली पाहिजे. काही लोक सप्तशतीचा उपयोग केवळ फलप्राप्तीसाठी करतात. संकटातून मुक्ती, धनलाभ, शत्रुनाश वगैरे वगैरे. पण सप्तशतीचा खरा हेतू आहे आध्यात्मिक शुद्धी आणि देवीच्या चरणी पूर्णपणे समर्पण. जोवर अहंकार, स्पर्धा किंवा क्रोध आहे तोवर देवीची कृपा पूर्णपणे मिळत नाही. सप्तशती ही आत्मसमर्पणाची प्रक्रिया आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, दुर्गा सप्तशती केवळ एक पाठ किंवा पौराणिक ग्रंथ नाही, तर ती एक आध्यात्मिक यज्ञ, ध्यान आणि अंतर्मुख तपश्चर्या आहे. तिचा खरा लाभ घ्यायचा असेल तर श्रद्धा, नियम आणि शुद्धता, समर्पण या 4ही गोष्टी मनात ठेवून वाचन करणे खूप आवश्यक आणि महत्त्वाचेही आहे. मित्रांनो, तर ह्या होत्या त्या 7 गोष्टी ज्याची सविस्तर माहिती आज आपण घेतली आहे. आशा करतो की ही माहिती आपल्याला सप्तशतीचे पाठ करताना उपयोगी पडेल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आपला व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ यायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.